शुक्ला जी नमस्कार। जनसंघ पार्टी के शुक्ला जी इन्होंने हमें फोन करके बताया कि उनका मुंबई में एक मालवण प्रकरण, मालवण मध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट दर्जाचा बनवल्यामुळे पडला आणि त्याची जिम्मेदारी त्या व्यक्तीवर आहे, त्याच्यावर फौजदारी केस झाली असं पण समजण्यात आलं। परंतु ही सिस्टमच भ्रष्टाचारी आहे। त्याचा परिणाम थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जापर्यंत पोहोचला आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेचा भावनेशी खेळ आहे। कारण ही संपूर्ण यंत्रणा ही भ्रष्टाचारी आहे। कशात भ्रष्टाचार करावा याचं कोणालाही तारतम्य नाही। चाहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो, नाहीतर शहीद जवानाच्या पेट्या असो, नाहीतर एखाद्या महिलेच्या अन्यायाविरुद्ध असो, भ्रष्टाचार हा ठरलेला आहे। नीतिमत्ता राहिलेली नाही आणि अनैतिक धंदे चालू आहेत, कारण यांची मनोवृत्तीच अनैतिकतेची आहे। नीतिमत्ता राहिलेली नाही, राजकारण्यांना नीतिमत्ता राहिलेली नाही। राजकारण्याचा आणि हा प्रशासनाचा जो मिलीभगत आहे, भ्रष्टाचार करण्याची जी वाटणी आहे, पद्धत आहे, कॉन्ट्रॅक्टदारमध्ये आहे, पोलिसामध्ये आहे, प्रशासनामध्ये आहे, सरकारमध्ये आहे। ही जे मीरा बोरवणकरचं वाक्य होतं ते सत्य उतरत आहे। कारण ही साखळी ही संपूर्ण आम समाजातल्या भावनेशी खेळत आहे। ही साखळी आम समाजातील नागरिकांच्या अहिताची आहे। हिला तोडणं गरजेचं आहे। तोडण्याची जे प्रयत्न चालू आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये चालू आहे। अनेक विविध पार्ट्या, छोट्या मोठ्या पार्ट्या ज्या नैतिकतेच्या आधारावर रजिस्टर झाल्या आहेत, त्या एकमेकाशी संपर्कात आहेत। मला आत्ताच शुक्ला साहेबांचा फोन आला। त्यांची जनसंघ पार्टी आहे आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्र मराठा पार्टी आहे। हे दोघे मिळून 4 तारखेला मुंबईमध्ये 4 तारखेला तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्याविरुद्ध निषेध नोंदवण्याचं आंदोलन करणार आहे। मी त्यांना सांगितलं, आमची महाराष्ट्रातली टीम, मुंबईची टीम नक्की तुमच्या आंदोलनाला साथ द्यायला येणार आहे। तरी पण मी माझ्या पद्धतीने ऑनलाईन तुम्हाला पाठिंबा जाहीर करणार आहे आणि तो पाठिंबा जाहीर करण्यासाठी या महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आहे। सैनिक समाज पार्टी इज नॉट अलोन। सैनिक समाज पार्टीमध्ये महाराष्ट्रातील 13 करोड जनतेतील 90% समाज आहे। कारण महाराष्ट्रातील जनतेचा आवाज हा सैनिक समाज पार्टीने पुढे केलेला आहे। सैनिक समाज पार्टीने दबावात असलेला महाराष्ट्रातील सज्जन नागरिक जागृत केला आहे आणि तो नक्की सैनिक समाज पार्टीच्या या आयडिओलॉजीचा स्वीकार करत आहे। म्हणून आम्ही जो तुमच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आहोत तो फक्त सैनिक समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरचा नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा असणार आहे। त्यामुळे शुक्ला साहेब, आप आगे बढ़ो, हमारी सैनिक समाज पार्टी आपके साथ है, चिंता मत करना। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।